बघितलंय प्रज्ञा कशाला म्हणतात. प्रज्ञा पण या ठिकाणी समजून पण सांगितलेली आहे. प्रज्ञा म्हणजे माणसाची विद्वत्ता. जे माणसं प्रज्ञावान असतात, प्रज्ञेला या ठिकाणी प्रज्ञा कशा प्रकारे असते तर प्रज्ञेचे 3 अंग आहेत. तर स्रोतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. स्रोतमय प्रज्ञा म्हणजे आपण कानाने ऐकणे, याला स्रोतमय प्रज्ञा म्हणतात. दुसरी जी प्रज्ञा आहे ती चिंतनमय प्रज्ञा. म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने जर सांगितली, तिच्यावर चिंतन करायचं, की आपल्या बुद्धीला पटते असेल तरच ती स्वीकारायची, त्याला काय म्हणतात, चिंतनमय प्रज्ञा. आणि शेवटची जी प्रज्ञा आहे भावनामय प्रज्ञा. म्हणजे भावना म्हणजे तिचा अनुभव घेणे, त्या गोष्टीचा अनुभव घेणे. तर मी तुम्हाला आता त्या प्रज्ञेबद्दल एक उदाहरण देतो, तुमच्या चटकन डोक्यामध्ये बसल ते. तर आपल्या MIDC NRB चौकाजवळ एक राजयोग हॉटेल आहे बघा. राजयोग हॉटेल आहे ना तिथं. तर त्या ठिकाणी पनीरची भाजी एकदम उत्कृष्ट भेटते. काय भेटती भाजी? उत्कृष्ट भाजी भेटती. आता तुम्ही काय केलं, हे ऐकलं म्हणजे काय झालं, तुमची स्रोतमय प्रज्ञा झाली. काय झालं, तुम्ही ऐकलं म्हणजे तुमची काय झाली, स्रोतमय प्रज्ञा झाली. म्हणजे तुम्ही कानाने ते ऐकलं. आता तुम्ही इथून तिथं जाणार. गेल्याच्या नंतर त्या टेबलावर लोक बसलेले असतात, महिला पुरुष, आणि मस्त आनंदाने खातात. ते एकदम मस्त पनीर भाजी वगैरे, जेवण तंदूर वगैरे मस्त जेवतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम प्रफुल्लितपणा वाटतो. तर ते त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, चिंतन केलं त्यांच्याकडे बघून तुम्ही चिंतन केलं. इतके प्रफुल्लित लोक आहे बाबा, हे खातात, काहीतरी याच्यामध्ये रहस्य असायला पाहिजे. हे झालं, काय झालं, तुमची चिंतनमय प्रज्ञा झाली. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्यासमोर ताट वाढून येतात टेबलवर, आणि तुम्ही ज्यावेळेस खातात त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची काय होती, अनुभूती होती. म्हणजे त्याला काय म्हणतात, अनुभव. प्रत्यक्षा खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला तो अनुभव आला. अशा 3 प्रकारच्या प्रज्ञा भगवान बुद्धाने आपल्याला शिकवलेलं आहे. स्रोतमय प्रज्ञा, पहिलं ऐकून घेणे, दुसऱ्या वेळेस त्याचं चिंतन करणे, आणि भावनामय प्रज्ञा म्हणजे तुमची भावना, त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे. हे प्रज्ञेचे 3 अंग आहेत. तर प्रज्ञा ही सर्वप्रथम आपण शिकून घेतली पाहिजे. स्रोतमय प्रज्ञा म्हणजे ऐकणं. जसं आता रमेश भाऊ सांगतात, आपण ऐकतोय पण त्याचं चिंतन करतात का नाही तुम्ही, तुमच्या मनावर अवलंबून. घरी गेल्यावर त्याचं चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्याला काय शिकवलं काय नाही त्याच्यावर जर चिंतन केलं आणि ते तुमच्या मनाने जर तुम्ही ते जर स्वीकारलं तर मग तुम्हाला त्या गोष्टीचा निश्चितच फायदा होईल. तर आता आमच्याकडे रात्री तोच विषय चालू आहे. प्रज्ञा असली म्हणजे त्याला शिलाचा जोड लागतो. सील जर पाहिजे असेल तर त्याला मग पुढं काय पाहिजे, शिलेबरोबर त्याला करुणा पण पाहिजे. आणि करुणा असल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय पाहिजे, अजून तुमच्यामध्ये मैत्रीभाव पाहिजे. मैत्रीभाव झाल्याच्यानंतर तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे. तर सील, प्रज्ञा, करुणा आणि मैत्री हे भगवान बुद्धाचे 4 स्तंभ आहेत धम्माचे. माणसामध्ये प्रज्ञा तर पाहिजेच आवश्यक, पण सील संपन्न पाहिजे. जसं आपण पटाचाराच्या धड्यामध्ये, आपल्या याच्या पटिशयनाच्या धड्यामध्ये बघितलंय, माणसाकडे विद्वत्ता नसली तरी चालेल, पण माणूस कसा पाहिजे, सील संपन्न पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे प्रज्ञा जरी असेल आणि तुमच्याकडे जर सीलच नसेल तर त्या प्रज्ञा काय आहे, अनर्थक आहे. तुमच्याकडे कितीही विद्वत्ता असू द्या, ती शून्य आहे ती प्रज्ञा. आणि तुमच्याकडे जर सील असेल तर तुमचं प्रज्ञेचं अंग हे विकसित होतं, अजून विकसित होतं तुमच्याकडे जर सील संपलं. आणि सील आल्याच्यानंतर तुमच्यामध्ये काय होतं, मग करुणा भाव निर्माण होतो. तुमच्यामध्ये करुणा निर्माण होते. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये मैत्री निर्माण होते. ते असं भगवान बुद्धाचा प्रज्ञा, सील, करुणा आणि मैत्री. तर हे 4 स्तंभ आहेत भगवान बुद्धाचे. तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी प्रज्ञा शिकलो म्हणजे आपल्याला निश्चितच त्या गोष्टीचा न्याय देखील मिळतो, आहे की नाही. तर आजचं पॅराग्राफच आहे प्रज्ञा, न्याय आणि सत्संग. आता सत्संग, तर भगवान बुद्धाने आपल्याला ज्यावेळेस श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध राहत असताना त्या ठिकाणी देव आणि मनुष्य लोक जातात आणि भगवान बुद्धाला याचना करतात की भगवान, या मानवी जीवनाचं सुख कशात आहे. देवानी आणि माणसाने भगवान बुद्धाला जाऊन विचारलं की भगवान, आम्हाला मानवी जीवनाचं सुख कशात आहे ते सांगावं. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम भगवान बुद्धाने महामंगल सूत्राची निर्मिती केली.
काय केलं त्या ठिकाणी महामंगल सूत्राची निर्मिती केली आणि त्या महामंगल सूत्रामध्ये आलेले काय म्हटलेलं आहे, असे वनाच बालानंद पंडितांच सेवना तुझ्याच पूजने यानन येतन मंगलमुत्तम. असे वनाच बालानंद म्हणजे काय, मूर्खाची संगत करू नका. असे वनाच बालानंद या शब्दाचा अर्थ काय आहे, मूर्खाची संगत करू नका. तर कशाची संगत करा, असे वनाचे बालानंद पंडिताच सेवना, जे पंडित लोक असतील, जे विचारवंत असतील त्यांच्या संगत तुम्ही संगत करा. हेच उत्तम मंगल आहे बुद्धाचं सांगणं आहे. म्हणजे मूर्खाची संगत न करणं आणि चांगल्याची संगत करणं, त्याला सत्संग म्हणलेलं आहे. या ठिकाणचं आजचं चॅप्टर फार महत्त्वाचं आहे, प्रज्ञा न्याय आणि सत्संगत. तर संगत कोणाची करावी हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे, तर बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगत करा. तुमच्याकडे जर बुद्धी आली, शील करुणा आली, तर तुम्ही बरोबर न्यायाचा निवाडा करू शकता की नाही. तुम्हाला त्याची जाणीव होती, सत्य असत्य जाणण्याची जाणीव, त्यावेळी तुम्ही निश्चितच त्या पद्धतीने न्याय कराल आणि सत्संगत राहा. हे बुद्ध जीवन मार्ग आहे. या ठिकाणी काय सांगता, बुद्ध हा माणसाचा, बुद्धाचा जीवन मार्ग आहे जगण्याचा. जो मनुष्य काय